कमिटीचे संघटक इम्रान शेख यांना जुन्या भांडणाच्या वादातून हडपसरमधील तन्वीर शेख याने तुला मी बघून घेतो म्हणत शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी इम्रान शेख यांनी काळेपणर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351(1) आणि 352 नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे। दरम्यान इम्रान शेख यांना नागरिक सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे ओळखतात। त्यांच्या नेतृत्वाला मिळालेल्या या धमकीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जाणून घेऊया तक्रारदार इम्रान शेख यांच्याकडून त्या दिवशी नेमकं काय घडलं। नमस्ते, मी इम्रान शेख, पुणे शहर जिल्हा संघटक काँग्रेस कमिटी। मी गेले 5 वर्षापासून शहीदनगर भागामध्ये सामाजिक काम करत आहे। काम करत असताना आता 22 तारखेला टिपू पठाणच्या टोळीतली सदस्य तन्वीर शेख यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली। जर तुला महानगरपालिकेचं इलेक्शन लढायचं असेल तर आम्हाला 10 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुझा खून करेन। पण 2 वर्षापूर्वी कुख्यात गुंड टिपू पठाण याच्याशी माझा किरकोळ वाद झाला होता। शहीदनगरमध्ये मी काम करत असताना माझ्या इथे कुणीही दुश्मन नाहीये। तर तो वाद टिपू पठाण याचे मामा मुन्ना जागीरदार यांनी तो वाद आमच्या मशिदीमध्ये कुराण हातामध्ये घेऊन तो मिटवण्याचं त्यांनी काम केलं। त्यानंतर मी परत कधी त्याशी भेटलो नाही, त्याची माझी काही गाठभेट झाली नाही। मला व माझ्या कुटुंबाचे काही बरे वाईट झाल्यास, अपघात झाल्यास सर्वस्वी तन्वीर शेख, कुख्यात गुंड टिपू पठाण यांची टोळीचे सदस्य हे जबाबदार असतील। तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरातल्या लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावं आणि मला न्याय मिळून, माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावं ही माझी विनंती आहे। मला खंडणी मागितल्याबद्दल व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल मी रीतसर काळेपणर पोलीस स्टेशनमध्ये तन्वीर शेख व टिपू पठाण यांच्या बाबतीत मी कायदेशीर तक्रारही दिलेली आहे। मला विश्वास आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे उपायुक्त निखिल पिंगळे साहेब आणि स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील मला न्याय मिळवून देतील याचा माझा विश्वास आहे। जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर टिपू पठाण, एजाज पटेल, सद्दाम पठाण, साजिद नदाब हे जबाबदार असतील आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मला न्याय मिळवून देतील। मी समाजकार्य करत आहे, तर मला 100% न्याय मिळवून देतील आणि त्याला लवकरात लवकर त्यांनी कारवाई करावी ही माझी विनंती आहे। धन्यवाद।